नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला ज्या मुंबईच्या जागा आहे पोलीस शिपाईसाठी, कारागृह भरतीसाठी, त्या आपल्या किती जागा आहे, कॅटेगरी वाईज किती जागा राहणार आहे आणि आरक्षणानुसार किती जागा राहणार आहे, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो. पोलीस भरतीची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि खूप साऱ्या जिल्ह्यातून जी माहिती आहे, जो नोटीस आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. किती जागासाठी भरती होणार आहे, ते हळू-हळू प्रसिद्ध केलेले आहेत. तर आपल्याला पूर्ण जिल्ह्याची माहिती आपल्याला कव्हर करायची आहे, आपल्या एकमेव चॅनलवर येणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉइन करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो, हा जो आपण नोटीस घेतलेला आहे, तो आपला मुंबईची जागा आहे. पूर्ण शिपाई कारागृहाच्या जागा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय. जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता. ठिकाण मुंबई आहे आणि प्रसिद्ध झालेले दिनांक 28 ऑक्टोबर 2025 हा प्रसिद्ध झालेला आहे. समोर आपण बघू शकतो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 2,459 पदे भरण्याची पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, जे पोलीस शिपाईचे पदे आहे, ते 2,459 पदासाठी हे भरती राहणार आहे. तर चला मित्रांनो, समोर आपण बघू की कॅटेगरीनुसार किती जागा राहणार आहे. बघा मित्रांनो, पोलीस शिपाईच्या जाहिरात आहे मुंबईच्या आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो, जे अनुसूचित जाती आहे, त्यांच्यासाठी 320 जागा राहणार आहे. जे अनुसूचित जमाती आहे, त्यांच्यासाठी 172 टोटल जागा राहणार आहे. विजा अ साठी 74 राहणार आहे. भज ब साठी 61 राहणार आहे. भज क साठी 86 राहणार आहे. भज ड साठी 49 राहणार आहे. विमा प्र साठी 49 राहणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 467 जागा राहणार आहे. SC-BC साठी 246 जागा राहणार आहे आणि जे EWS साठी 246 जागा राहणार आहे. अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 689 जागा राहणार आहे. अशा प्रकारे टोटल एकूण 2,459 जागा राहणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबतच तुम्ही जे आरक्षणानुसार आहे त्या पण जागा बघू. त्याच्यामध्ये सर्वसाधारण आहे, महिला आहे, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल, अनाथ अशांसाठी पण आरक्षण पूर्ण दिलेले आहे. त्यांच्यासाठी पण जागा तुम्ही बघू शकता. आपापल्या कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार तुम्ही जागा बघून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो काय पोलीस शिपाई बॅट्समनसाठी जागा दिलेली आहे. त्याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. विजा साठी 0, भज ब साठी 0, भज क साठी 0, भज ड साठी 0, विमा प्र साठी 0, इतर मागासवर्गीयांसाठी 2 जागा राहणार आहे. SC-BC साठी 1 जागा राहणार आहे. EWS साठी 1 जागा राहणार आहे. अराखीव ओपन कॅटेगरीसाठी 2 जागा राहणार आहे. अशा प्रकारे जे पोलीस शिपाई बॅट्समन पद आहे, त्याच्यासाठी एकूण टोटल 8 जागा राहणार आहे. तुम्ही बघू शकता. समोर आपण बघू शकतो का जो दक्षिण विभाग आहे मुंबईतला, त्याच्यासाठी जे कारागृह शिपाई आहे, तुम्ही बघू शकता. अनुसूचित जातीसाठी टोटल 8 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 4 जागा राहणार आहे. विजा साठी 4 जागा राहणार आहे. भज ब साठी 4 जागा राहणार आहे. भज क साठी 6 जागा राहणार आहे. भज ड साठी 2 जागा राहणार आहे. विमा प्र साठी 3 जागा राहणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 21 जागा राहणार आहे. SC-BC साठी 16 जागा राहणार आहे. EWS साठी 16 जागा राहणार आहे आणि जे अराखीव ओपन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 92 जागा राहणार आहे. अशा प्रकारे जे कारागृह शिपाई आहे दक्षिण विभाग मुंबईचा, त्याच्यासाठी टोटल 176 जागा राहणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार आपापल्या जागा तुम्ही बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये सर्वसाधारण आलं, महिला प्रवर्ग आला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आणि अनाथ
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या जागा राहणार आहे मित्रांनो. मुंबईसाठी जागा राहणार आहे पूर्ण पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅट्समनसाठी. तर कशी वाटली माहिती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पोलीस भरतीची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. आपण पूर्ण जिल्ह्यानुसार व्हॅकन्सी बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ठेवा. आपण त्याच्यावर पण पूर्ण नोटीस, जाहिरात, जी-आर सगळे टाकत असतो. तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.